वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सत्य क्लासेस। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी इंग्लिश विषयाची तिसरी पोयम यू स्टार्ट डाईंग स्लोली या पोयमचं ॲप्रिसिएशन। मागच्या पोयमचे ॲप्रिसिएशन पाहताना त्याच्यात कुठले मुद्दे येतात हे मी सांगितलं आहे। आता आपण फक्त ते मुद्दे कुठले ते रिपीट करूया। पहिला मुद्दा असतो टायटल ऑफ द पोयम, दुसरा असतो पोएट्स नेम, तिसरा असतो राईम स्कीम, चौथा असतो फिगर ऑफ स्पीच आणि पाचवा असतो सेंट्रल आयडिया किंवा थीम ऑफ द पोयम। अशा प्रकारे 5 पॉईंटमध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे। आता पहिले 2 पॉईंट जे आहेत अर्धा मार्काला विचारले जातात ते आपण पाहणार आहोत। आता या ठिकाणी पहिला पॉईंट असतो टायटल ऑफ द पोयम। टायटल ऑफ द पोयममध्ये तुम्हाला पोयमचं टायटल लिहायचं असतं। पोयमचं टायटल ॲक्च्युअल तुम्हाला पोयम दिलेली असते आणि तिथं टायटलही दिलेलं असतं, ते पाहून फक्त लिहायचं असतं। जनरली ते पूर्ण वाक्यात असावं। तुम्ही नुसतं टायटलचं नाव जरी लिहिलं किंवा टायटल जरी लिहिलं तरी चालतं, पण जनरली ते पूर्ण वाक्यात असावं। मग इथं वाक्य दिलं आहे, द टायटल ऑफ द पोयम इज यू स्टार्ट डाईंग स्लोली। अशा सिंपल वाक्यामध्ये तुम्ही हे टायटल लिहू शकता। आता दुसरा जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे पोएट किंवा पोएट्स नेम। या ठिकाणी आपल्याला पोएटचं नाव लिहायचं आहे। हे पण जनरली तुम्हाला ती पोयम दिली तिथं खाली नाव दिलेलं असतं, ते पाहूनच लिहायचं असतं। पण तरीही तुम्ही जाताना मात्र नावं सर्व पोयमचे जे पोएट्सची नावं आहेत ती पाठ करून ठेवा। आता तुम्हाला लिहायचं आहे कसं तर पूर्ण वाक्यात। मग या ठिकाणी वाक्य मी दिलेलं आहे, द पोयम हॅज बीन रिटन बाय चिलियन पोएट पॅब्लो नेरुडा। अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता किंवा तुम्हाला जर दुसऱ्या प्रकारे लिहायचं असेल तर दुसऱ्या ही वाक्य तुम्ही लिहू शकता। फक्त ते वाक्य मीनिंगफुल असलं पाहिजे। जसं की द पोएट ऑफ द पोयम इज पाब्लो नेरुडा अ चिलियन पोएट। अशा प्रकारे लिहिलं तरी चालेल। अशा प्रकारे आपण हे 2 पॉईंट या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत। पहिला पॉईंट होता टायटल ऑफ द पोयम आणि दुसरा पॉईंट होता पोएट्स नेम। आता पुढचा आणि तिसरा पॉईंट आहे राईम स्कीम। आपल्याला या ठिकाणी या पोयमची राईम स्कीम काय आहे ते लिहायचं असतं। आता प्रत्येक वेळेस पोयममध्ये राईम स्कीम असेलच असं नाही, हे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे पोयमच्या ॲप्रिसिएशनमध्ये। मग जर असेल तर कसं लिहायचं आणि नसेल तर कसं हेही मागच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलं आहे। आता आपण 3 वाक्यामध्ये हे राईम स्कीम लिहिलेली आहे, याला 1 मार्क असतो। आता 3 पॉईंट कुठले आहेत? पहिला पॉईंट, याच्यामध्ये ट्रॅडिशनल पोएट्री स्टाईल जी असते, रेग्युलर स्टांझा डिव्हिजन ज्याच्यामध्ये असते आणि मेटरचा वापर झालेला असतो, ते या पोयममध्ये केलं गेलेलं नाही। म्हणजे ट्रॅडिशनली ती लिहिली गेलेली नाही, मॉडर्न वेचा वापर पोएटनी केलेला आहे। म्हणून पहिलं वाक्य लिहिलं, द पोएम डझंट फॉलो ट्रॅडिशनल पोएट्री स्टाईल ऑफ रेग्युलर स्टांझा डिव्हिजन ऑर मेटर। दुसरा पॉईंट, याच्यामध्ये कुठलीही राईम स्कीम त्यामुळं आलेली नाही, म्हणून दुसरा पॉईंट लिहिला की यामध्ये कुठलीही राईम स्कीम नाही, देअर इज नो राईम स्कीम इन द पोएम ऑर कंटिन्यू राईम इन द पोएम। आणि तिसरा पॉईंट जो आहे तो ती कुठल्या फॉर्ममध्ये लिहिली गेली तो दिलेला आहे। तर मग तिसरा पॉईंट काय आहे? द पोयम इज रिटन इन फ्री व्हर्स स्टाईल और फ्री व्हर्स फॉर्म। अशा प्रकारे 3 मुद्द्यांमध्ये आपण ही राईम स्कीम पूर्ण लिहिलेली आहे। यासाठी 1 मार्क असतो ॲप्रिसिएशनमध्ये। मग 3 पॉईंट आत्ताच आपण क्लिअर केले। पहिला, ट्रॅडिशनल पोएट्री स्टाईल फॉलो केली गेली नाही, दुसरा राईम स्कीम नाही आणि तिसरा फ्री व्हर्समध्ये आहे। आता पुढचा पॉईंट आहे फिगर ऑफ स्पीच। हा चौथा पॉईंट, हाही 1 मार्कासाठी असतो
आणि मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे यात अर्धा मार्क असतो त्या फिगर ऑफ स्पीचच्या नावासाठी आणि अर्धा मार्क असतो तर एक्झाम्पलसाठी. कुठल्याही एका फिगर ऑफ स्पीचचं एक्झाम्पल तुम्हाला लिहायचं असतं आणि एका फिगर ऑफ स्पीचचं नाव लिहायचं आहे जे त्या कवितेमध्ये वापरलेलं आहे. आता पाहूया ही कशी लिहिली. द पोएट हॅज यूज्ड फिगर ऑफ स्पीच सच ॲज. मी सगळीच नावं दिलेली आहेत, तुम्ही 1-2 नावं लिहिली तरी चालतील. अलिट्रेशन, रिपिटिशन, मेटॅफर, ॲनाफोरा अँड ऑनोमोटोपोइया इन द पोएम. म्हणजे कुठले कुठले आलेले आहेत फिगर ऑफ स्पीच त्या सगळ्यांची नावं आपण या ठिकाणी लिहिली. म्हणजे कुठले वापरलेत हे फक्त सांगितलं गेलं. द पोएट हॅज यूज्ड फिगर ऑफ स्पीच सच ॲज आणि मग नंतर त्या फिगर ऑफ स्पीचची नावं इन द पोएम. दुसरा पॉईंट, द यूज ऑफ वर्ड इन सक्सेसिव्ह लाईन इफ यू डू नॉट. म्हणजे प्रत्येक पुढच्या ओळीमध्ये किंवा प्रत्येक पुढच्या लाईनमध्ये जो वापर झालेला आहे शब्दांचा, इफ यू डू नॉट या शब्दांचा, ते एक्झाम्पल आहे. इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲनाफोरा. ॲनाफोरा या फिगर ऑफ स्पीचचं ते एक्झाम्पल आहे. जर तुम्हाला हा अवघड वाटत असेल तर तुम्ही अलिट्रेशनचं एक्झाम्पल पण पोएममधून लिहू शकता. अलिट्रेशनमध्ये फक्त जे पहिलं अक्षर आहे शब्दांचं ते रिपीट झालेलं असतं. म्हणजे 2 शब्द शेजारी शेजारी आलेले असतात आणि त्यांचं पहिलं अक्षर सारखं आलेलं असतं. जसं की माय माइंड शब्द आहे त्यामध्ये यम रिपीट झाला आहे, अशा प्रकारे. आता आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत. पुढचा पॉईंट आहे थीम किंवा सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. या सेंट्रल आयडियामध्ये तुम्हाला पोएमची नेमकं सेंट्रल आयडिया काय आहे किंवा पोएम काय सांगते आपल्याला काय कळतं त्यामधून ते या ठिकाणी लिहायचं आहे. मग पहिली लाईन जी आहे किंवा पहिलं वाक्य जे आहे ते काय लिहिलं आहे ते पाहूया. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज दॅट द लाईफ मस्ट फ्लो अँड रिन्यू इटसेल्फ ॲट एव्हरी मुवमेंट. पहिल्या वाक्यात सांगितलं गेलं आहे की लाईफ जी आहे, आपलं जीवन जे आहे ते काय असलं पाहिजे, नेहमी वाहतं. मस्ट फ्लो. फ्लो असलं पाहिजे म्हणजे ते कधीही थांबता कामा नये, आपण कधीही थांबता कामा नये. आणि रिन्यू इटसेल्फ, त्याचं तेच काय होत जातं, रिन्यू होत जातं, पुन्हा नव्याने सुरुवात करतं. ॲट एव्हरी मुवमेंट, प्रत्येक क्षणाला या 2 गोष्टी घडत असतात. आपलं जीवन पुढं जात असतं आणि ते स्वतःच रिन्यू होत असतं. आपण पुढच्या स्टेजमध्ये जात असतो. आता पुढचं वाक्य, सो वी शुड एन्जॉय इच अँड एव्हरी मुवमेंट ऑफ आवर लाईफ. आणि जर असं होत असेल तर आपण काय केलं पाहिजे ते सांगितलं गेलं आहे. आपण एन्जॉय केलं पाहिजे. कशाला एन्जॉय केलं पाहिजे, इच अँड एव्हरी मुवमेंट. आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण, इच अँड एव्हरी मुवमेंट ऑफ आवर लाईफ हा एन्जॉय केला पाहिजे. कसा, बाय ट्रॅव्हलिंग, ट्रॅव्हल करून, रीडिंग, लिसनिंग साऊंड्स अँड वॉचिंग ऑल. पुढच्या याच्यामध्ये दिला आहे व्हॅरिड कलर ऑफ लाईफ. म्हणजे जीवनातले वेगवेगळे जे रंग आहेत ते आपण एन्जॉय केले पाहिजे. अशा प्रकारे आपण लाईफ एन्जॉय केली पाहिजे, कारण ती प्रत्येक क्षणाला बदलत असते, फ्लो होत असते आणि रिन्यू होत असते स्वतःच. म्हणून हा 2 वाक्यांमध्ये आपण पॉईंट सांगितला, सेंट्रल आयडिया सांगितली. तिसरा पॉईंट, वी मस्ट कीप आवर सेल्फ अपडेट अँड ॲक्सेप्ट द चेंजेस अँड चॅलेंजेस. तिसरा पॉईंट, आपण काय केलं पाहिजे, आपल्या स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे. आवर सेल्फ, कीप अपडेट. आणि ॲक्सेप्ट केलं पाहिजे. काय ॲक्सेप्ट केलं पाहिजे, चेंजेस अँड चॅलेंजेस. म्हणजे होणारे बदल आणि आपल्यासमोर येणारी आव्हानं. अँड बिंग हॅपी. आणि एवढं करून आपण आनंदी असलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. हा तिसरा पॉईंट आहे की आपण
अपडेट राहिलं पाहिजे, चॅलेंज चेंजेस ॲक्सेप्ट केले पाहिजे आणि त्याचबरोबर आपण जीवनात आनंदी असलं पाहिजे. इफ वी डू नॉट डू दीज थिंग्स, जर आपण या गोष्टी केल्या नाही तर काय घडेल? वी स्टार्ट डाईंग स्लोली इन्स्टेड ऑफ लिव्हिंग लाईफ स्लोली. म्हणजे डाईंग स्लोली इन्स्टेड ऑफ लिव्हिंग लाईफ स्लोली. जर असं केलं नाही तर आपण हळूहळू मृत्यूच्या जवळ जाऊ. कशाच्या ऐवजी? लाईफ स्लोली जगण्याच्या ऐवजी. म्हणजे लाईफच्या प्रत्येक क्षणाचा आनंद आपल्याला घेता येणार नाही. त्याच्या ऐवजी आपण चिंतांमध्ये गुंतून बसू आणि हळूहळू आपण मृत्यूच्या जवळ जाऊ. अशा प्रकारे या पोएममधून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे, जी या पोएमची सेंट्रल आयडिया आहे. अशा प्रकारे आपण 5ही पॉईंट या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. लाईफच्या 2 बाजू आहे, एक आनंदी बाजू आणि दुसरी वेदनादायक म्हणजे मृत्यूकडे नेणारी बाजू. आपण कसं जगतो याच्यावर बरंच अवलंबून असतं. अशा प्रकारे ही पोएम आपल्याला सांगते. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन फॉर notification of new videos.